पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या 9व्या शिवार फेरीची सुरुवात पुणे जिल्ह्यातून नुकतीच झाली। झिरो बजेट नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी शिवार फेरीत सामील होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे करण्याची संधी मिळत आहे। दिनांक 28 फेब्रुवारी पासून या शिवार फेरीची सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी श्री राय SSY आश्रम गुरुकुलम मुक्काम पोस्ट कातरखडक तालुका मुळशी जिल्हा पुणे येथून झाली। यामध्ये शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी तसेच भाजीपाल्याच्या विविध पिकांची पाहणी करता आली। दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा घावटे यांच्या बन्सी गावाची पाहणी करता आली। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पद्मश्री सुभाष पालेकर यांनी गव्हाच्या पिकाविषयी रासायनिक, सेंद्रिय आणि झिरो बजेट नैसर्गिक शेतीतील प्रमुख फरक विस्ताराने समजावून सांगितले। ही बन्सी नावाची देशी जात आहे। जो गहू तुम्ही आता पाहिला हा बन्सी मध्य भारतातली हजारो वर्षापासून चालत आलेली जात आहे। याची पोळी इतकी नरम 3 दिवस तुम्ही ठेवून द्या ती कडक येणार नाही। गावरानी गव्हाचं कणीस हे घट्ट असतं, अगदी एकाला एक भिडून घट्ट, जसं एखादं संयुक्त कुटुंब एकमेकाला चिकटून राहतं तसं। पाऊस आला तरी पाऊस आतमध्ये घुसणार नाही, तो तोडून जाईल। जे संकरित जाती आहे यांची ओंबी अशी लांब असते आणि 2 दाण्यामध्ये काय असते, अंतर असते, तिथे पाणी साचतं म्हणून तो काळा पडतो। आता रघुवंशी नावाचा एक गहूनी त्यांनी इथे केलेला आहे, लॉन्च केलेला आहे। तो वास्तविक देशी नाही, कारण त्याची रुंबी अशी लांब आहे रघुवंशीची, ज्याला आता अनेक लोकांनी गहू घेतला असेल तो। आणि याचं वैशिष्ट्य की जर याला तुम्ही पाणी अत्यंत कमी दिलं, हा मुळात कोरडवाहू शेतीमधला गहू आहे, आणि जर पाणी देतो म्हटलं तर कमीत कमी 3 पाण्याच्या वर पाणी नको, फक्त 3 पाण्यात। तुम्ही याला जास्तीचं पाणी दिलं की हा लोळतो आणि कमी पाणी दिलं तर लोळत नाही। आम्ही बघितलं चक्रीवादळामध्ये मागच्या वर्षी गारपीट झालं, संकरित जातीचे गहू सगळे लोळले, उभे झाले नाही, ते मातीत मिसळले। हा गहू संध्याकाळी लोळला आणि सकाळी जाऊन लोकांनी चमत्कार बघितला, तो पुन्हा उठून उभा झाला आणि तो सांगत होता की मी वाकेन पण मोडणार, कारण त्या जातीच्या याच्यामध्ये DNA मध्ये तशी जन्नुक रचना केलेली असते की तर तुम्ही रासायनिक खतं टाकली तरच तो उत्पादन देणार नाही, रिस्पॉन्सिव्ह फॉर द फर्टिलायझर। याच्यामध्ये तो जन्नुक नसतो, त्याच्यामुळे रासायनिक खत अजिबात टाकण्याची आवश्यकता नाही। उलट तुम्ही रासायनिक खत टाकलं तर याची सगळी रचना बदलते। या गावाला जर 3 पाण्याच्या वर जास्त पाणी दिलं, रासायनिक खत टाकलं, त्याची पौष्टिकता घटते, त्याची भंडारण साठवण क्षमता घटते, औषध तत्व घटतात आणि प्रतिकारशक्ती सुद्धा घटते। आणि म्हणून हा गहू घेताना एक काळजी घेतली पाहिजे की याला 3 पाण्याच्या वर पाणी देऊ नये आणि कधीही 1 ग्रॅमही रासायनिक खत टाकू। यावेळी ज्ञानोबा घावटे यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी झिरो बजेट शेतीकडे वळण्याची कारणे तसेच सध्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीत येत असलेले अनुभव सांगितले। तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी या शेतीतील आपले योगदान स्पष्ट केले। पेरणीच्या वेळेस आपण हे टाकलं, घनजीवामृत टाकलं, सारा 150 किलो टाकलं एका एकराला। हा, 1 एकर। आणि 150 किलो टाकल्यानंतर ते गहू चालू म्हणजे लावलं, बीजामृत करून लावलं, ते बीजामृतची प्रक्रिया करून लावलं त्यानं। आणि बीजामृत प्रक्रिया करून म्हणजे संपूर्ण मोहरी, मेथी आणि ते सगळ्याला बीजामृत प्रक्रिया करूनच लावली ती।
ज्यांच्याकडून बी आणलं त्यांचं सुद्धा गहू रासायनिक केला त्यांनी, तर आपल्या जवळ 1.5 फुटाचा फरक आहे उंचीमध्ये. आपल्या जीवामृत उंच आहे. त्यांची उंबी पण थोडी छोटीच आहे, एवढी अशी इतकी भरलेली नाही आहे. आता ही मेथी सुद्धा बघा जवळ 3 फूट वाढलेली आहे, त्याची गव्हा इतकीच उंच वाढली. जर युरिया सप्ला टाकलं तर वाढ भसभस होते. त्या वाढीच्या भसभस वाढीत वेडीवाकडी वाढ होते, ते गॅप्स तयार होतात, ते दिसायला मोठं दिसतंय. आणि आज सरांनीच मोजलेले नाहीत. मला वाटतं इथं ज्यांनी जुने शेतकरी आहेत, बलभीम जाधव आहे, त्यांनाही आम्ही सांगितलंय, बलभीम जाधव आहे त्यांनाही सांगितलेलं की तुम्ही दाणे मोजून बघा. इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही तुलनात्मक अभ्यास करायला लावलेला आहे. आणि त्या तुलनात्मक अभ्यासामध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे, इव्हन हे आमच्या लक्षात कसं आलं याचं एक कारण आहे, कारण आमच्या आधी एका शेतकऱ्याने ते मोजून आम्हाला सांगितले होते. म्हणजे आम्हाला आमचं चांगलं वाटतच होतं आणि आमचा विश्वास होता, त्यामुळे आम्ही फक्त झिरो बजेट शेतीकडे बघतो, रासायनिक शेतीकडे बघतो आणि सोडून देतो. डॉक्टरांनी मला सांगितलं की तू पहिला एक छोटा प्रयोग करून बघ, तुझा विश्वास बसतो का नाही मगच तू कर. मग घरातल्या बागेत पहिलं डॉक्टरांनी मला शेण गोमूत्र सकाळी 6 वाजता आणून दिलं. मग मी जीवामृत बनवलं आणि ते बागेत टाकलं. तर आधी बागेत एक पण गांडूळ नव्हता, कारण आजूबाजूला सगळं आता बांधकामं झालीत, वाळू दगड सगळं ते पडीत, गांडूळ कधी दिसतच नव्हता. मग जीवामृत टाकल्यानंतर 8 दिवसात इतके गांडूळ दिसायला लागले की ते एकदम विचारच बदलले की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. कडक उन्हाळ्यामध्ये बापूंचा ऊस हिरवागार होता आणि आमचा ऊस आम्ही पाण्याची कमतरता होण्यामध्ये पडल्यामुळं उन्हाळ्यामध्ये कसा आम्ही त्याला जगवला होता आणि तो 1.5 एकर ऊस आम्ही त्यावेळेस 5,000 रुपये कुट्टीला दिला. मग त्यामुळे आम्ही विचार केला की अरे आपण पगाराचे पैसे शेतात टाकून नुकसानीतच चालले, म्हणून शेती बंद करायची. हा विचार केलेला आमचा पूर्ण बदलला. सगळं बापूंची शेती बघितल्यानंतर पूर्ण विचार बदलले. मग आता शेती करायची पण फक्त नैसर्गिक झिरो बजेट पद्धतीनंच करायची, ह्या विचारानंच सगळं सुरुवात केली. मी डिसेंबर महिन्यामध्ये सरांचं शिबिर अटेंड केलं. 9 दिवसाचं शिबिर होतं, त्यात सगळी माहिती समजून घेतली आणि त्यानंतर मग घरच्यांशी बोलून ठरवलं की आपल्याला बन्सी जातीचा गहू घेऊ शकतो आपण, कारण की ऊसला खूप उशीर झाला होता. मग डिसेंबर महिन्यानंतर शिबिरानंतर मग सरांच्या पद्धतीने आम्ही बन्सी गहू घ्यायचं ठरवलं. तर आमच्या गावात अख्ख्या पाभार नव्हते. जेव्हा विषय काळाला त्यावेळेस देशी गाई पण नव्हते. आज डॉक्टरांच्या माध्यमातून जवळजवळ 30 देशी गाई आपल्या मांजरीमध्ये आलेत. आणि मग मी त्यांचं शेण गोमूत्र कलेक्शन करायला सुरुवात केली आणि 100-200 लिटरचं बॅरल भरून घेतला गोमूत्राचा आणि बाकीचे 3 बॅरल मी शेतामध्ये ठेवलेले. जीवामृत दिल्यामुळे 23 दिवस आम्ही पाणी नव्हते, 25 दिवसांनी डायरेक्ट पाणी द्यायचो. म्हणजे वडिलांना भेगा दिसायच्या, पण पहिलं नाही का पाणी जे द्यायची संकल्पना होती की 8 दिवसांनी पाणी द्यायलाच पाहिजे, तर ते समजत नव्हतं. मग थोडंसं हे वाटायचं, पण त्यांना काही कारणाने त्यांची ट्रिप होते आणि आपलं शिबिर पण आलं होतं. तर ते गेले आणि मग त्यानंतर ते आल्यानंतर त्यांना 23 दिवसांनी पाहिलं की मुळ्या दिसत कोथिंबीरीच्या आणि कोथिंबीर हिरवीगार दिसते. आणि हे फक्त जीवामृतामुळे चमत्कार पाहायला मिळाला की 23 दिवस कोथिंबीरला पाणी दिले नाही तरी कोथिंबीर कोमेजून नाही गेली. गहू बाकीचे गहू आहेत त्याच्यामध्ये ज्या ओंब्या येतात, आपली ओंबी हाईटला कमी असते, पण गव्हाची हाईट खूप वाढली. जवळजवळ 4.5 फुटाचा गहू झालेला आहे आणि त्याच्या ओंब्या खूप जाड आहेत आणि गव्हाचं जे ओंब्यामधलं 2 ओंब्यामधलं अंतर त्याच्यामध्ये खूप कमी, एकमेकाला घट्ट आहेत. त्या ओंब्या जर सोलून पाहिल्या आत्ता आम्ही आणि जे मिक्सर आली होती शेतामध्ये तर ती काढली, तर त्याच्यामध्ये फक्त 9 दाणे भरले आणि आपल्या ओंबीमध्ये जवळजवळ 51 दाणे होते आणि साधारण आपला एकरी 16 ते 18 क्विंटल उत्पन्न निघेल एवढी आहे. गावठे कुटुंबियांनी झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीने केलेली गव्हाची शेती पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गव्हाची वाढ, लोंबीतील गव्हाची संख्या, त्याचा आकार हा रासायनिक पद्धतीने केलेल्या गव्हाच्या तुलनेने 100 पटीने सरस असल्याचे यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाले. शिवार फेरीत शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते. ब्युरो रिपोर्ट, ZBNF, SPTV.